गिरणा डॅम जाण्यासाठी आपल्याला या फाट्यावर यावं लागतं. याला गिरणा डॅम फाटा असं म्हणतात. इकडे चाळीसगाव आहे. चाळीसगावहून गिरणा डॅमचं अंतर 40 किलोमीटर आहे. आणि इकडे मालेगाव आहे. मालेगावहून गिरणा डॅमचं अंतर 34 किलोमीटर आहे. आपल्याला इकडे जायचं आहे गिरणा डॅमकडे. हा रस्ता गिरणा डॅमला जातो. तुम्हाला हा जो प्लांट दिसतोय हा पाणी फिल्टर प्लांट आहे. आणि इथून संपूर्ण चाळीसगावला पाणी पुरवठा होतो, संपूर्ण चाळीसगावला. आणि तो समोर दिसतोय तो मालेगावचा प्लांट आहे. तिथून संपूर्ण मालेगावला पाणी पुरवठा होतो. आता आपण गिरणा डॅमचा वरचा भाग बघण्यासाठी जात आहोत. हे गेट आहे. ह्या गेटच्या तिकडे आपल्याला जायचं आहे. दोन्ही बाजूला ही लोखंडाची जाळी लावली आहे. गिरणा डॅमचा हा पाण्याचा साठा बघा, एखाद्या समुद्रासारखा आहे. विशाल पाण्याचा साठा. आणि या धरणाच्या अपोजिट साईडला याची हाईट तुम्ही आता अंदाज तुम्हाला दाखवतो किती आहे. आता या धरणाची हाईट किती आहे याचा अंदाज तुम्हाला येईल. हे बघा एवढं हाईटचं धरण आहे. म्हणजे एवढं इतकं पाणी तिथं साचलेलं आहे. तुम्ही अंदाज करा तिथे किती पाणी संचय झालेलं आहे. परत तुम्हाला दाखवतो, इथला अंदाज घ्या. आणि हे बघा आता इकडे बघा, इकडे किती पाणी. जिकडे नजर जाईल तिकडे पाणीच पाणी. मासे लागले का? या एवढ्या खोल पाण्यामध्ये ते दादा मासे पकडायला चालले. ही हाईट आणि ही हाईट बघा. धरण किती उंच आणि तिथे पाण्याचा साठा किती जास्त आहे हे बघा. आता तुम्हाला मी या पाण्याचा प्रवाह दाखवतोय. हा प्रवाह बघा पाण्याचा कसा आहे. या धरणाला एकूण 14 मोऱ्या आहेत. त्याच्यापैकी 4 मोऱ्या सोडल्या आहेत. पाणी बघा कसं आहे. 1, 2, 3 आणि 4 मोऱ्या सोडल्या आहेत. हा पाण्याचा वेग बघा कसा आहे. पाणी असं येऊन असं जातं आहे. इथे हा पाण्याचा वेग बघा किती डेंजर आहे. एकदम खतरनाक वेग आहे पाण्याचा. इथे जर कोणी पडलं तर गेलंच. हा डॅम समोरून कसा दिसतोय ते बघा. पाणी खूप जबरदस्त वाहतंय. पाण्याचा फवारा बघा कसा दिसतोय. ही जागा एकदम खतरनाक आहे. इथून या पाण्याचा व्ह्यू बघा किती डेंजर दिसतोय. हे सगळं पाणी इथून खडकावर आदळतंय या जागेवर. तिथे काही पक्षी उडत आहेत. ते तिथे मासे पकडतायत. ही नदी अशी वाहत पुढे जाते. हे फक्त 4 मोऱ्या सोडल्यावर परिस्थिती आहे. जर या धरणाच्या पूर्ण मोऱ्या सोडल्या तर पुढच्या पुढे पाणी राहील.